मी पहिल्यांदा हिरवा शिवलिंग बघितलाय. सुंदर इडलीचा बंगला, त्यामुळे जोगुलंबा जी आहे ती तेलंगणामध्ये आहे. Wife is there and my sister is there. ओके, सो वाईफ अँड सिस्टर. अरे रे 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 रे, पकडो पकडो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार, सुप्रभात. आज आहे डे 2. आता मी गाणगापूरमध्ये आहे. पसारा इथे जो मांडला आहे हा व्यवस्थित करून आता निघायचं आहे मला. तर गाणगापूरवरून आता मी निघणार. आता वाजले जवळपास 5:45. चला तर आता आपण रूमला बाय बाय करूया, चावी घेऊया आणि हँड ओव्हर करून टाकू. You can see me. ही आहे माझी टँक बॅग, ते आहे रेनकोट मला बॅगला साईड सॅडल बॅगला लावायला. सो हाऊ इज माय सेटअप यो मॅन? डिचिक डिचिक डिचिक. थँक्यू. तर ही अशी दिसते आजचा फुल सेटअप. सॅडल बॅग त्याला लावला रेनकोट, का तर दुःख पडतात म्हणून. टँक बॅग आहे, मोबाईल माउंट, चावी गाडीलाच लावली आहे. तुझं नाव काय? रोहन. अच्छा, काय करतो इकडे? काम करतो ना. थँक्यू, तू हेल्प केली. चल येऊ का? चल बाय. चला तर मग लेट स्टार्ट विथ द जर्नी. थ्रॉटल ऑफ फेथ. आता कुठे जाणार सर तुम्ही? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला 7 तासाचा प्रवास. श्री जोगुलंबा अम्मावारी टेम्पल 6:30 वाजला. Sangam Road, then turn left onto Sangam Road. किती वाजतील आता? 6 तास आहे. थोडं लांब आहे सर. हां, 6 तास. गाणगापूर मंदिराला दत्तात्रय महाराजांना आपण बाहेरूनच बाय बोलूया. हे आहे एंट्रन्स. सकाळ झाली, चिखलू उठला. चिखलू कुठे निघाला? चिखलू निघाला आंध्र प्रदेशला. रे बापरे. आता हा 6 तासाचा रोड आहे आणि जर रोड खराब असेल तर भाई 12 तास लागतील. वो वो वो, क्या बात है. इसको बोलते ही नजारा. बघा, हे एक तीर्थक्षेत्र आहे जे आज घडलं. काल जाता नाही आलं मला. ह्याला म्हणजे पापनाशिनी तीर्थ म्हणतात. तर ते का म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र वाचावं लागेल. तर कालच्या दिवसाला मला खूप मजा आली. भाई राईड करायला कधी मला मजा येते. मी 24 तास गाडी चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे.
त्याला डॉगेश वॉन्ट टू बाईट्स मी. आईला मी काय चोर दिसतो का? रायडर आहे बोच्या. उगाच त्याला पण दिसायचं होतं कॅमेरामध्ये. तो म्हटला जाऊ दे याला तर फुटेज देऊया आपण. तर थँक्यू. दुआओं में याद रखना भाई डॉगेश भाई. नमः पार्वती पते हर हर महादेव. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हे राहून गेलं होतं म्हणून तो कुत्रा मागे लागलेला. तर नॅशनल हायवे लागला आपल्याला. आपण त्या कच्च्या रस्त्यावरून आता नॅशनल हायवेला आलेलो आहोत. त्याच रोडवरतीच आहे. रेकॉर्डिंगमध्ये चेक केलं तुम्हाला तसा व्ह्यू दिसत नाही सूर्यनारायणाचा. पण ठीक आहे, मी फिल्टर लावून बघितलं नाही दिसत. आता काय करू, त्यासाठी तुम्हाला पण इकडे यावं लागेल. स्वतः एक्सप्लोअर करायचं मस्तपैकी. भारत खूप मोठा आहे. डोसा सांबारच्या देशामध्ये आहे. हो, देशच आपलं राज्यामध्ये आहे. माझ्यासाठी ते गाणं सूट होईल की बाबा असावा सुंदर इडलीचा बंगला, त्यामुळे रवा डोसा आणि उत्तप्पा, सांबारची नदी वाहते रोज, अप्पमचे पाखरं उडतात रोज. असं काहीतरी किती भारी वाटतं ना. हो हो, जंगल 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 पता चला है, राइडिंग गेयर्स के पहन के घूम रहा है. तर आता गनवार 5 किलोमीटर, लिंगसुगूर 120 किलोमीटर आहे. हे बघा आता काय ही पद्धत गाडी चालवायची. हा, ओव्हरटेक करताय स्पीड ब्रेकरवरून. शपथ. रायचूर 122 किलोमीटर. तर आपल्याला रायचूरला पोचायला 120 किलोमीटर आहे. तर 527, बल्लारी सुरापूर 27 किलोमीटर्स, लिंगसुगूर 78 किलोमीटर्स. आपल्याला 191 किलोमीटर्स अजून जायचं आहे. आणि हे डोंगर थोडे हम्पीसारखे वाटत आहेत आणि हे हम्पी नाही आहे. आय थिंक हे काय लिहिलं आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ये कहाँ आ गए हम.
आल्यावरती दिस इज रायचूर सिग्नल सुटलाय. रायचूर सोडायला सांगतात कृष्णदेवरायची नगरी. जोगुलंबा हाँ हिंदी हाँ. अब इंग्लिश आता है? हिंदी आता है? अभी जा रहा हूँ जोगुलंबा मल्लिकार्जुन. पता है मल्लिकार्जुन? पता है? नहीं पता. गानगापूर पता है? मुंबई मालूम है? मुंबई से आया हूँ. अरे भाई काय झालंय भाई? अरे रे 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 पकडो पकडो. भाई काय मस्त रोड आलेला. आता हा रोड बघा कसा आहे. अरे यार अजून 64 किलोमीटर आहेत. आता 64 किलोमीटर तर नाही ना हा असा रस्ता. मस्त रोड आहे ना. दोन्ही बाजूला झाडं मस्त लगे भारी सीन आहे ना. संपली झाडं. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे मेन टेम्पल. मागे इथे दिसतंय बघा. हे भाविक भक्त आणि हे आहे पवनपुत्र रेसिडेन्सी. AC नॉन AC अवेलेबल. लगेच बाजूला. तर हा आहे रूम. इकडे साधेच रूम आहेत. वॉशरूम पण आहे. आंघोळीला पाणी पण आहे. इथे नो प्रॉब्लेम. पंखा आहे. AC जवळ बाजूला आता जाऊया फ्रेश होऊन दर्शन करायला. डस्टी झालोय फुल. 300 किलोमीटर झाले आजचे. विंगो करेल जेवेल मग जाईल दर्शन. ओके तर भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता मी आवरून झालं आहे माझं. रूममधून आता मी बाहेर पडेल. हा तुम्ही बघू शकता माझा पसारा. तिथे मी आहेच सगळं ठेवून दिलेलं आहे. आंघोळ वगैरे केली आणि आता मला भूक लागली आहे. तर मी आता जेवायला जातो. हे इथे या रूममध्ये आहे श्री शैलम मल्लिकार्जुन आणि जोगुलंबा देवीचा फोटो. म्हणजे मला काही टेन्शन नाही. आता 1 मिनटं फक्त हे घेऊ द्या. हे राहिलं होतं कारण की मला मी जेवायला जाणार आहे. तर जेवायला जाताना मी काय खातो आणि मला काय भेटतं आहे त्याच्यासाठी मी
लाईटी बंद करतो. ताला ताला ओ ताला ताला. तर आता मी हॉटेलच्या बाहेर पडलो आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. आधी गाडी मी इथे पार्क केली. गाडी इथे पार्क केली आहे. मागच्या साईडला ऊन आहे. रसम है, रसम सांबर सांबर. Yeah, hi. My name is Gopal. Gopal, how's the food? I liked it, but the viewers want to know how's the food. Yeah, I can say like above average, not much. Above average. It's a traditional food, right? Yes, yeah. So actually, you are alone or somebody is there with you? Yeah, my wife is there and my sister is there. Okay. So your wife and sister, they are shy now. So can you tell your name? Pravalika. Pravalika. What's your full name? Pravalika. Pravalika. You don't take husband's name. Gopal, you can say like that. I mean, we recently married, so that way. So that's why I said that I came to know that you are recently married. Yeah. So I was taking fun of her. So can you repeat again? What's your complete name? Pravalika Gopal. Pravalika Gopal. Okay. So now family also will understand you are taking full name. So yes, we are enjoying the food with Gopal and Pravalika. तर आता आम्ही निघतो इकडून. तर आम्ही ज्याच्याबरोबर जेवलो होतो तो माझा मित्र झालाय. आता आम्ही सोबतच आता दर्शन करणार आहे. मी तुम्हाला या हॉटेलचे ओनर अशी भेटायला लावतो. त्यांच्याकडे खूप चांगलं जेवण भेटतं, अनलिमिटेड जेवण भेटतं. इट्स अनलिमिटेड अँड 400 रुपीज इज अनलिमिटेड फूड. सो माझ्यासाठी तर इट वॉज एन ब्लेसिंग फॉर मी. सो मीट दी ओनर. So what's your name? Hi sir, this is Narendra Reddy. Narendra Reddy. Okay. So what made you do this business? I wanted to serve these people, and Okay. along with it is a complete, absolutely business also. Okay. Right. Both the things I'm But you are doing both things, yes, and we are happy that Yes. it's a good food. it's my and pleasure. Tasty It's food. my pleasure. So and there are many people here I can see. So actually this is all your blessings and Jogulamba Yes, Devi's blessings. this is That absolutely you the are having blessings of such blessings. yes. Okay. So thank you. It was nice meeting you. Sir, thank you sir. Thank you very much. Please do visit. Yes, thank you. तर आता मी जोगुलंबाच्या साईटवरती जातोय आतमध्ये. जोगुलंबा मंदिरावर तर लाईन खूप आहे, दिसते लोकांनी भरपूर लाईन लावलेली आहे. आणि जे माझ्याबरोबर आलेत ते माझ्याबरोबर जेवायला पण होते. ते बोलले की आम्ही तुमच्यासोबत येतो. ते पुढे चालले आहेत इथे. तर आपण इथे बघा इथपर्यंत लाईन आहे. लाईन भरपूरच दिसते. समुद्र मला वाटतं किनारा आहे, नदीचा किनारा, म्हणून तिथे बसलेत सगळे. तिथून जाऊया आपण नंतर तिकडे वरती बघायला नेमकं काय आहे तिथे. आणि रेती लागते पायाला. बरीचशी माणसं आहेत. तर आपण भेटूया मंदिराच्या आत.
तुम्ही बघितलं असेल आतला परिसर तो किती चांगला आहे, स्वच्छ ठेवला आहे. थोडीशी लाईन आहे, थोडीशीच आहे, जास्त नाही आहे, नाही तर VIP पास काढला असता. तर गोपाला माझ्या पुढे चालला आहे आणि आता घरचे पुढे आणि मी मागे. तर आपल्याला काही इथलं कळत नाही, तर कोणतरी असेल आपल्यासोबत. चला लाईनीला लागूया. प्यायला फोडून देतात ते. प्रसादाच्या लाईनीला लागलो, इथे आहे प्रसादाची लाईन. तर वरती लिहिलं आहे की 10-20 रुपयाला एक लाडू आहे. खूप राईस आहे, लेमन राईस प्रसादामध्ये होतं, 10 रुपये. आणि 20 रुपयाला मला वाटतं काहीतरी वडा आहे, मेदूवडा पण भेटतो प्रसादामध्ये. What is written in that 100 rupees? Yeah, it's called Mahaprasadam. That means 400 grams of laddu. 400 grams of laddu, okay. Only laddu Instead is of there. buying small laddus, you can take the Take complete laddu. 400 grams laddu. Yeah. Okay. Hello. 6 laddu. तर ते इथे एक मंदिर आहे, जे पुरातत्व विभागातलं मंदिर आहे. तर आपण पण इकडे जाऊया. हे इथे मंदिरासमोर, आता आम्ही मंदिरातून बाहेर निघालो आहे, जे मेन टेम्पल आहे. तर इथं लोक येतात, त्यांची मन्नतं मागतात, त्यांना काय पाहिजे असेल, इच्छा असेल तर ते इथे येऊन दिवा लावतात, असं ह्यांनी सांगितलं मला. तर मी जाताना इथून काहीतरी घेऊन जाणार आहे, जे मला आठवणीत राहील. मी इथल्या देवीचं कुंकू घेतलं आहे सोबत आणि रस्सी पण घेतली आहे. रस्सी नाही, सूत पण घेतलेलं आहे. तर मस्त जागा आहे, शांत जागा आहे. इथे खूप गर्दी असते, पण लोकांना आता काही जास्त सुट्ट्या नाही आहेत, म्हणून आता गर्दी कमी आहे. नाहीतर खूप गर्दी असते इथे. आता पण गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. इकडे आतमध्ये लाईन पण थोडी होती, प्रसादासाठी पण लाईन आहे. बघितलं. आताच भंडारा लावलाय त्याने, भस्म लावलाय, सॉरी. तर आता आपण जाऊया दुसऱ्या मंदिरामध्ये.
नवब्रह्मा ग्रुप ऑफ टेम्पल्स. तर इथे 9 ब्रह्मा आहेत. इथे बघा, इथे लिहिलं आहे आर्किओलॉजिकल सर्वेच्या याच्यामध्ये लिहिलं आहे की इट्स 9 ब्रह्मा ग्रुप ऑफ टेम्पल. आणि हे आपण enter करतो आतमध्ये. हे शिवलिंग नंदी आहे इथे. तर हे स्कल्पचर बनवलं तिथे. इथे ही आकृती कशी आहे तुम्ही मला सांगा. हे पण आपलं पाहिजे तिला किती रात्रीमध्ये दिसतो असेल. दगडात कोरलेलं मंदिर आहे. हे sculpture आहे तिथे. Over there. ते शिवलिंग ग्रीन कलरचं आहे. एकदा दाखवतो. हे आहे मंदिरचा एंट्रन्स. Hi guys. Bye guys. इथे प्रत्येकाची काही ना काहीतरी. आता इथे हे जे स्कल्पचर दिसतंय हे वाला, तर ते असं वाटतं की उडतायत ते हवेमध्ये. इथे असं दिसतंय की हे मला वाटतं शिवपार्वतीचं दिसतंय, कारण मला त्याच्यात जटा दिसत आहेत आणि त्रिशूल पण दिसतोय. तांडव करताना मला वाटतं तो फोटो काढलेला आहे. आणि इथे खांद्यावरती घेऊन कोणतरी बसलंय. मला माहीत नाही हे कोणते देवता आहेत. तुम्ही मला, ज्याला कोणाला माहिती असेल ते कमेंट करून मला सांगू शकता. कमेंटमध्ये लिहा हे कोणते देवता आहेत.
हिरवा शिवलिंग आहे. तुम्ही बघितला असाल, तो हिरवा शिवलिंग आहे. मी पहिल्यांदा हिरवा शिवलिंग बघितला आहे. पण इथे कोरलेलं आहे. इथे वेगवेगळ्या शेपमध्ये शिवलिंग आहेत. ते तुम्ही बघू शकता. इकडे एक आहे. सॉरी, आय कॅनॉट अंडरस्टँड. तर इकडे अशा शेपमध्ये आहे. इकडे या शेपमध्ये आहे. इकडे या शेपमध्ये आहे शिवलिंग. सगळ्यांना पूजलं जात आहे. इकडे छोट्याशा शेपमध्ये आहे. एक वेगळ्या शेपमध्ये आहे शिवलिंग. तुम्ही बघू शकता. इथे देवीचे मंदिर आहे एक. इथे सप्तशृंगी देवी आहे. महादेवाचं मंदिर आहे. इथे महादेवाची पिंड आहे. इथे पण महादेवाची पिंड आहे. इथे सरस्वतीची मंदिर आहे. इथे मला नाही माहिती, मला अजून नाही करायचं. पण इथे ज्यांना माहिती असेल हे कसलं मंदिर आहे, कोणते दैवत आहे, तुम्ही टाकू शकता. इकडून असं मंदिर दिसतं. तर आता मी एकदा प्रयत्न करतो आतमध्ये गाभाऱ्यात जायचा. झालं तर तुम्हाला दर्शन होईल, नाही तर इट्स ओके. महादेवाचे एवढे मंदिरं तर मी कधी बघितले नाहीत. एकाच ठिकाणी मंदिर आहे. नवब्रह्मा आणि इकडे एक बालब्रह्मा. तर हा स्तंभ आहे सोन्याचा. वेगवेगळ्या शेपमध्ये आहे मंदिर. आतमध्ये एकदा जाऊन बघूया.
तर आता आपण हे सगळं झालं फिरून हा बघा मकान. तर आता आपण जाणार आहे तुंगभद्रा रिव्हर बघायला. हे मंदिर तर मी कॅन्डी फिल्टर्स वगैरे काही लावलेले नाही आहेत. असंच एक रॉ फिल्मिंग करतोय. बघूया इथे काय आहे. तर मग मित्रांनो, आज मी हा व्लॉग इथेच थांबवतो. आजचा दिवस संपलेला आहे. जोगुलंबाचं दर्शन झालं आहे, इतर मंदिरांचं पण दर्शन झालं आहे, तुंगभद्रा नदी पण बघितली. खूप सुंदर नदी आहे. आजचा अनुभव खूप मोठा होता. असे काही ठिकाणं आहेत जी एक्सप्लोअर करायची आहेत, पण ठीक आहे, आपण जे आज बघितलं आपल्या नशिबी होतं असं समजून पुढे चालत राहायचं. आता उद्या मी निघणार आहे मल्लिकार्जुनला. तर मल्लिकार्जुन इथून जवळपास 180 किलोमीटर आहे. तर 180 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो 4 तासाचा आहे. मध्ये मला जंगल लागणार आहे, म्हणून मी प्रयत्न करेल की 6 वाजता निघायचा. मला आता डेटा बॅकअप घ्यायचा आहे. हे सगळे क्लिप्स वगैरे जे आहेत ते मला अपलोड करायचे आहेत. तर आज मी बॅकअप घेईन कॅमेरामधून आणि मग झोपून जाईल. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये, ज्याच्यामध्ये मी जाणार आहे फ्रॉम आलमपूर जोगुलंबा तेलंगणा टू मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश. तर मला सांगायचं आहे की जोगुलंबा जी आहे ती तेलंगणामध्ये आहे. ती नियर बाय तुंगभद्रा नदी आहे. तुंगभद्रा जर क्रॉस केलं तुम्ही त्या नदीला ओलांडला तर आंध्र प्रदेश चालू होतं आणि तुंगभद्रा नदीच्या या बाजूला तेलंगणा चालू होतं. तर मी थोडासा अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलत होतो की जोगुलंबा आंध्र प्रदेशमध्ये आहे, पण ते असं नाही आहे. इट इज इन तेलंगणा. ओके, सो सॉरी, माय मिस्टेक, इट इज इन तेलंगणा. तर बाय, गुड नाईट. भेटूया. मस्त आयुष्य जगा, झोपा, आराम करा.